तर आपण ही दृश्य पाहतोय। ऑलिम्पिक विजेती मनू भाकर हिचं जल्लोषात स्वागत होतंय। राजकीय बातमी आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी ही बातमी आहे। मनू भाकर हिचं आगमन झालेलं आहे। आज या पार्श्वभूमीवरती तिचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। पुष्पहार अर्पण केला जातोय, पुष्पवृष्टी तिच्यावरती केली जाते। खऱ्या अर्थानं भारताचा मान सन्मान असे हे ऑलिम्पिक पटू आहेत। क्रीडा विश्वामध्ये उत्तुंग कामगिरी केलेले हे खेळाडू आहेत, त्यामध्ये मनू भाकर यांचं नाव आहे आणि आज त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। कांस्य पदकावर आपलं नाव कोरलेलं आहे। 2 कांस्य पदक भारताला मनू भाकर यांनी मिळवून दिलेत आणि भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा जो आहे तो या खेळाडूंना रोवलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत केलं जातंय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मनू भाकरचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। नेमबाज मनू भाकरचं भारतामध्ये जल्लोषात स्वागत केलं गेलंय। पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सामना रंगला होता, त्यामध्ये 2 कांस्य पदकावर तिनं आपलं नाव कोरलेलं आहे आणि भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा तिच्या कामगिरीनं रोवला गेलेला आहे आणि आज भारतामध्ये तिचं आगमन झालंय। जल्लोषात असं तिचं आगमन झालेलं आहे आणि तिचं स्वागत केलं जात आहे। आपण हे थेट दृश्य पाहतोय। प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं फुलून येईल अशीच ही कामगिरी आहे, आपण असं म्हणू शकतोय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं शानदार कामगिरी केली आणि त्यानंतर भारतामध्ये जल्लोषात तिचं स्वागत करण्यात आलंय, तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं अशी जी कामगिरी आहे ती मनू भाकर हिनं केली आणि असंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडूकडे प्रत्येक भारतीय अभिमानानं पाहतोय, कारण त्यांची कामगिरी खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे, वाखाणण्याजोगी आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं कांस्य पदक पटकावली आहे। 2 कांस्य पदकावरती आपली मोहर उमटवली आहे आणि भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे। प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमान वाटावा अशी या खेळाडूंची ही कामगिरी आहे। आज भारतामध्ये मनू भाकर हिचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे, तिचं आगमन झालं। ये हमारे मीडिया बंधु हैं, हमारे 5 मिनट दे दो इनको। सर किस तरीके से खुशी हो रही है सफलता? आप लोगों को देख के तो मुझे और ज्यादा खुशी हो जाती है। सर बेटी ने इतना बड़ा कीर्तिमान रचा है कि मनू भाकर का जो परिवार है। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, मनूचं जल्लोषात स्वागत केलं जातंय, कसं वातावरण आहे, काय सांगाल? मनू भाकर ऑलिम्पिक पदक विजेता, तिने ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची मान उंचावलेली आहे, याचमुळे आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जल्लोषात तिचं स्वागत करते। हा इथला जो माहोल जर बघितला, वातावरण जर बघितलं आपण, तर हे जल्लोषाचं वातावरण आहे। दिल्लीलाच लागून हरियाणा आहे आणि हरियाणातून मोठ्या संख्येनं मनू भाकर हिच्यावरती प्रेम करणारे, अनेक तिच्यावर खेळावरती प्रेम करणारे अनेक लोक इथे दाखल झालेले आहे। हरियाणातले अनेक लोक आहेत, दिल्लीतील अनेक क्रीडा प्रेमी इथे दाखल झालेले आहे आणि तिचं स्वागत करताय आणि तिच्यासोबत तिचं कुटुंब देखील इथे आलेलं आहे। म्हणजे मनू भाकरचं कुटुंब देखील पोहोचलेलं आहे आणि ते देखील त्यांच्या याच्या ढोल ताशे नगाडे वाजवत आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत होत आहे आणि एक प्रकारे भारतीय क्रीडापटूंनी जे भारताची मान उंचावलेली आहे त्याचं हे स्वागत करताना संपूर्ण देश मध्ये जे लोक क्रीडा प्रेमींना वरती ज्या पद्धतीनं वर्षाव करताय आणि वर्षाव करताना तिला म्हणताय की तुम्ही जे आहे ते आमच्या देशाची मान उंचवली आहे, तुमचा आम्हाला अभिमान आहे, अशा प्रकारचं जल्लोषाचं वातावरण संपूर्ण आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी विमानतळावरती आहे। जी, अपडेट घेत राहणार आहोत प्रशांत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तरी दृश्य आपण थेट पाहतोय। मनू भाकरचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। भारतामध्ये आज तिचं आगमन झालेलं आहे आणि 2 कांस्य पदकाची कमाई जी आहे ती त्यांनी केली आहे। भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे। भारतीयांसाठी आनंदाची आणि अत्यंत अभिमानाची अशी ही कामगिरी मनू भाकर हिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक भारतीयामध्ये एक वेगळाच जल्लोष आजच्या दिवशी आहे, कारण आज तिचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। पुष्पवृष्टी तिच्यावरती होते, पुष्पहार तिला घातला जातोय आणि तिचं स्वागत केलं जात आहे। कारण एअर पिस्तूलमध्ये तिनं 2 कांस्य पदक पटकावली आहेत। सध्या दिल्ली विमानतळावरती मोठ्या
उत्साहामध्ये तिचं आगमन झालेलं आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये तिचं स्वागत केलं जात आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। नेमबाज मनूला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकं मिळाली आणि तिच्या या कामगिरीनिमित्तानं तिचं सर्वत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा कौतुक करण्यात आलं। तसंच भारतामध्ये सुद्धा प्रत्येक भारतीयाला आपलंसं वाटावं आणि अत्यंत अभिमान वाटावा अशा आपल्या मनूनं खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाची मान उंचावलेली आहे। अभिमानास्पद अशी ही कामगिरी केली आहे आणि त्यासाठी तिचं जल्लोषात स्वागत होत आहे। तिचे कुटुंबीय सुद्धा तितके सज्ज आहेत। त्याचबरोबर विमानतळ परिसरामध्ये जल्लोषामध्ये तिचं स्वागत केलं जात आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये तिचं आगमन करण्यात आलंय। त्यानंतर पुष्पवृष्टी तिच्यावर करण्यात आली आहे। पुष्पहार तिला देण्यात आलाय। प्रत्येक भारतीयाला तिचं ते मेडल जे आहे ते पाहायचं आहे आणि त्याचाच एक मोठा जयघोष आपण ऐकू शकतोय। कारण खऱ्या अर्थानं आपलेसे वाटावे असे हे दोन्ही कांस्य पदक तिनं कमावले आहेत। प्रत्येक भारतीयासाठी ते कांस्य पदक तिनं कमावले। त्यामुळे ती कांस्य पदकं बघण्याची सुद्धा उत्सुकता जी आहे ते प्रत्येक भारतीयाची शिगेला पोहोचली आहे। आज मनूचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। सगळ्यांना हस्तांदोलन ती करते आहे। त्याचबरोबर सर्वांचे आभार मानते। ज्या प्रकारे कौतुकाचा वर्षाव तिच्यावर केला जातोय, ज्या प्रकारे तिचं स्वागत केलं गेलं आहे, त्यासाठी खऱ्या अर्थानं ती सुद्धा धन्यवाद जे आहे ते व्यक्त करते। आपण ही दृश्य पाहतोय। भारतामध्ये तिचं आगमन झाल्यानंतर तिच्यावर पुष्पवृष्टी केली गेली आहे। पुष्पहार तिला घालून तिचं स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रत्येकालाच तिचं अभिनंदन करायचं आहे। त्यासाठी आपण ही अफाट गर्दी जी आहे ती पाहू शकतोय। विमानतळावरची ही दृश्य आहेत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिनं 2 कांस्य पदकं पटकावली आणि त्यानंतर प्रत्येकालाच वेगळाच अभिमान निर्माण झाला। दिल्ली विमानतळावरती ढोल ताशांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करण्यात आलं। प्रत्येक भारतीयाचे ती आभार मानते। तिला ज्या प्रकारे तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला गेला त्यासाठी प्रत्येक भारतीयाचं तिच्याकडून आभार मानले जातात। आपण ही दृश्य पाहतोय। दिल्ली विमानतळावरची ही दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत। खरं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडू आपल्या संपूर्ण सरावाची बाजी लावताना दिसतोय, मेहनतीची बाजी लावताना दिसतोय आणि भारतासाठी उत्तुंग कामगिरी करताना दिसतोय। अशामध्येच मनू भाकर हिनं देखील अशीच कामगिरी केली आहे। 2 कांस्य पदकं तिने नावावर करून घेतली आहेत आणि भारतीयांचा जो ऊर आहे तो त्यामुळे अभिमानानं फुललेला आहे। मनू भाकरचं भारतामध्ये आगमन झालंय आणि तिचं जल्लोषात ढोल ताशाच्या गजरामध्ये असं आगमन सोहळा जो आहे तो आता पार पडतोय। सर्वांचे आभार देखील ती मानते। माध्यमांशी संवाद साधते। प्रत्येकाला तिची जी कांस्य पदकं आहेत भारतामध्ये आल्यानंतर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव जसा केला जातोय तसं आपल्या मायदेशी परतल्यानंतर, भारतामध्ये परतल्यानंतर देखील अशाच प्रकारे तिच्यावरती तिचं स्वागत केलं जातं। तिच्यावरती अभिमानाचा हा फुलांच्या माध्यमातून वर्षाव केला जातोय।